गंगाखेड शहरातील संत जनाबाई मंदिर परिसरात असलेल्या हटकर गल्लीत घरफोडीची घटना घडली असून या घटनेमध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे। यामध्ये 2,57,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे। घटनेला 8 दिवस उलटून गेले असले तरी पोलिसांनी मात्र या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केलेला नाही आणि त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे। गंगाखेड शहरामध्ये चोरीचे सत्र मागील काही दिवसांपासून सुरूच आहेत। यावर पोलिसांनी नियंत्रण मिळवण्यात अपयश आलं आहे। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड। बाहेरच्या कुलपाचा कोंडा तोडला, परत मधले एक दरवाजाचा कुलूप तोडलं, कपाटाचं लॉकर तोडले। बरं, काय काय चोरलं गेलेलं आहे? 15,500 रुपये पैसे होते, एक पोत होती आणि एक हे होतं, लॉकेट होतं। एकूण किती लॉकेट आणि किती होता? 1 तोळ्याचं लॉकेट होतं आणि 2.5 ग्रामचा एक पत्ता होता त्याच्यामध्ये, पोतीमध्ये। बरं, काय या ठिकाणी पोलिस जोडवे होते? किती होते जोडवे? जोडवे 2 जोड होते, एक 5 तोळ्याचा, एक 2 तोळ्याचा। बरं, 7 तोळे। काय याबाबत तुम्ही पोलिसांना कळवले का चोरी झाली? होतं ना, काय आले होते का पोलीस? आले होते, बघून गेले, ते फोटो हे काढून घेतले त्यांना, बघून गेले। किती तारखेला चोरी झालेली आहे या ठिकाणी? 16 तारखेला संध्याकाळी, 17 तारखेला पोलीस आले। हां, काय गुन्हा वगैरे दाखल केला का त्यांनी? दिले लिहून शिनी, हां, पण गुन्हा दाखल करून घेतो म्हणले का? गुन्हा दाखल करून घेतो म्हणले। बरं, म्हणजे अद्याप गुन्हा दाखल वगैरे काही केलं नाही? नाही.